आणि आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये लवकरच संस्कृत विद्यापीठ होणार आहे। विद्यापीठाला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे। खासदार हेमंत गोडसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सुमारे 100 एकर मध्ये संस्कृत विद्यापीठ होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात जागा पाहण्याचं काम सुरू आहे आणि या विद्यापीठात विविध भारतीय संस्कृती आणि संस्कृत विषयावर विद्यार्थी अभ्यास करणार आहेत। लवकरच जागा निश्चित करून विद्यापीठाचे काम सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर नाशिकमध्ये संस्कृत विद्यापीठ सुरू करण्यासाठी महंत अनिकेत शास्त्री देशपांडे आणि त्याचबरोबर खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला होता। महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये तसं संस्कृत अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि निश्चित त्याचा फायदा राज्यात नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी होईल। अभ्यासक्रम संदर्भात अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही, परंतु कालच त्यांचे काही अधिकारी प्रोफेसर्स या ठिकाणी आले होते। त्यांनी बरीचशी माहिती त्या ठिकाणी दिली। तर मला असं वाटतं का निश्चितच आपल्या नाशिकच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आणि हे संस्कृत